नमस्कार. आज बजेटच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स हा 30 पॉईंटनी वर होता. माननीय अर्थमंत्री यांचे बजेट स्पीच सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स जवळजवळ 280 पॉईंटनी वर होता. बजेट प्रेझेंट झाल्यानंतर मात्र मार्केटमध्ये घसरण दिसून आलेली आहे. आजच्या बजेटमध्ये शेअर बायबॅकवरील टॅक्स हा 12.5% करण्यात आलेला आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन जो होता तो 12.5% करण्यात आलेला आहे. यापूर्वी गुंतवणूकदारांना ते स्वतःचे उत्पन्न म्हणून टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागत होता. याखेरीज बजेटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. डिफेन्सच्या प्रोव्हिजनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. फ्युचर आणि ऑप्शन याच्यावर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवण्यात आलेला आहे. या मुख्य कारणांमुळे आज शेअर मार्केटमध्ये घसरण झालेली आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1547 पॉईंटने घसरून 80,723 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 495 पॉईंटने घसरून 24,825 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE IT इंडेक्स 0.66% वर आहे. बाकी सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेले आहे. BSE मेटल इंडेक्स 3.85% खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 2.24%, NSE स्मॉल कॅप इंडेक्स 2.73% खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: मॅक्स हेल्थकेअर 2.08%, विप्रो 2.07%, TCS 2.02%, सन फार्मा 0.93% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: हिंदाल्को 5.65%, SBI 5.47%, ONGC 5.45%, अडाणी पोर्ट 5.28% अशी घसरण आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रविवारी हे बजेट मांडण्यात आलेलं आहे. धन्यवाद.